माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे चित्तजणी किंवा दुश्चित्त जणी जडो देसी. आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. विठ्ठला विठ्ठला नीलांबुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दिवल्लभं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण सद्गुरूंचे ते नमस्कारून आता. पुरुषोत्तमस्य अवतार क्षेत्रे श्री एकनाथस्य परंपरायां शिष्योस्ति स्वामी पूर्णाश्रमस्य श्रीलक्ष्मणाख्यं सद्गुरुं नमामि. श्रीलक्ष्मणाख्यं सद्गुरुं नमामि. श्रीलक्ष्मणाख्यं सद्गुरुं नमामि. विठ्ठल नीलांबुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि. समचरण सुदृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. प्राप्त प्रसंगी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जो आहे हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग असून जगद्गुरु तुकोबारायांचं वाङ्मय जे जगप्रसिद्ध अशा गाथ्याच्या स्वरूपाचं आहे. त्या गाथ्याच्या त्या अभंगावलीमध्ये पहिल्या क्रमांकाचा आद्य क्रमांकाचा आणि त्याचमुळे मंगलचरणाचा असा अभंग आहे. विठ्ठल कार्यक्रमाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडा परिहार देणं आवश्यक आहे. प्रतिवार्षिक नियमाप्रमाणे होत असणारा हा आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे. बसणारे म्हणतील महाराज अखंड म्हणता येणार नाही, मध्यंतरीच्या 2 वर्षी खंड पडलेला आहे असं तुम्ही बसलेले म्हणू शकतात. परंतु त्यांना ज्या काही लोकांना माहीत असेल किंवा ज्यांनी ते पडू दिला नाही त्यांच्याबद्दल मी खरी कृतज्ञता व्यक्त करणार आहे की ज्या एवढ्या प्रतिकूल काळामध्ये सुद्धा त्यांनी भजन करून का होईना या सप्ताह 7 दिवसाचा असो 1 दिवसाचा असो वा काल्याचा अभंग म्हणून तो दिवस पार पाडणं असो ही भूमिका ज्या जुन्या टाळकरी मंडळीनं निभावली मी त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. विठ्ठल तदुपरांत आता 2 वर्षाचा मध्ये त्याला इंग्रजीत गॅप म्हणतात. 2 वर्षाचा खंड असं जो मराठी, कारण आता सध्या आधुनिक मुलांना मराठी ही इंग्रजीमधून बोलल्याशिवाय समजत नाही त्याच्यामुळे इंग्रजीमध्ये गॅप शब्द वापरला. कसं आहे अगोदर हे जे 2 वर्षाचा आपल्या त्याच्यामध्ये खंड पडला या साधनेमध्ये परंतु तो खंड जुन्या लोकांनी पडू दिला नाही. आणि यावर्षीची मला फार मोठी काळजी त्या ठिकाणी वाटत होती की म्हणलं यावर्षी आता हा खंड खराच पडतो की काय, कारण कार्यक्रम 2 दिवसावर येऊन ठेपला आणि गावाकडं कुणाचा काही अजून संपर्क प्रस्थापित झाला नाही, कुणाचा काही संपर्क आला नाही. मी ठरवलं की संध्याकाळी म्हणजे शाळेतून घरी जाईपर्यंत जर आला फोन तर ठीक आहे, नाही तर आपण जिजाकडून कुणाकडून तरी गावचा संपर्क निर्माण करू. आणि त्या संपर्क उत्तर जी 80 वर्षाची ही परंपरा आहे ही जशी 2 वर्ष मागे भजनाच्या द्वारे पार पाडल्या गेली तसं यथामती जसं जमेल आणि जसं संघटन होईल तसं करून का होईना परंतु हे वर्ष देखील पार पाडू असा मनात प्रश्न वा अशा मनामध्ये संकल्प निर्माण
निर्माण झाला आणि त्या संकल्पाची सिद्धी अशी झाली की गावातून लगेच थोड्याच वेळात काही मिनिटांना फोन आला. घाटोळ महाराजांनी सांगितलं सगळं नियोजन होत आहे आणि विशेषत्वे करून तरुण मंडळी याच्यामध्ये पुढाकार घेत आहे. पुढाकार हे सगळ्यात विशेष. ज्यावेळेस मला त्यांनी फोटो वगैरे पाठवला त्या बॅनरचा ना, त्या पत्रिकेचा, मी अत्यधिक खुश त्यामुळे झालो. मी आत्ता जिजांना बोलताना सांगितलं की मी ज्या ठिकाणी कुणाला काही सप्ताहाच्या निमित्तानं नारळ देत असेल किंवा कोणी पंक्तीचं नारळ घेत असेल तर मी आवर्जून त्यांना सांगत असतो किंबहुना एकटे येऊ नका, सोबत तुमच्या मुलाला किंवा नातवाला घेऊन या, मी त्याच्या हातात नारळ देतो. विठ्ठल वैगुण्य दाखवायचं नाही किंवा कुणा धर्माचं आधिक्य मला दाखवायचं नाही, परंतु मुस्लिम धर्मामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस ते शुक्रवारचा नमाज पढायला जातात ना, तर सोबत मोठा माणूस लहान्या लेकराला कुणाला तरी सोबत घेऊन जातो आणि तिथं तो नमाज कसा पढला जातो हे शिकवतो. मग आमच्या वारकरी लोकांनी ही परंपरा का आपल्या मुलाला देऊ नये? विठ्ठल बऱ्याच वेळेस बऱ्याच गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी काही अगत्य करून मला बोलवलं जातं, वा माझ्या हातून काही ठिकाणी त्या सप्ताहाचं नारळ त्या पंक्तीवाल्याला असेल किंवा काय असेल त्यांना दिल्या जातं. मी त्यांना सांगतो सोबत तुमचं कोणीतरी घरचं तरुण व्यक्तिमत्व पाहिजे किंवा निदान पुढच्या पिढीचं तरी पाहिजे. नातू का असेना, तुमचा मुलगा का असेना, त्यानं ते घेतलं पाहिजे. आणि तुमच्या गावामध्ये या सर्व तरुण मंडळीनं हा पुढाकार मनस्वी पद्धतीनं अत्यंत स्वतःच्या निर्णयानं घेतला. खऱ्या अर्थानं तुम्हाला धन्यवाद आहेत. त्याचं कारण आहे सध्या सगळी तरुण पिढी ही फक्त त्या मोबाईल नावाच्या यंत्रातच खुपसून बसलेली आहे. विठ्ठल आमच्या जालन्यामध्ये परवा सगळं घर घरात असताना चोरानं घर धुवून नेलं. सगळं घर घरात आहे, सगळी माणसं घरात आहेत, फक्त त्यांचे डोके मोबाईलमध्ये आहेत. समोरून कोण गेलं पत्ता नाही, सगळं घर धुवून गेलं, काही पत्ता लागणार नाही. लक्षात ठेवा, एका कवीनं फार सुंदर लिहिलंय की त्या मोबाईलमधल्या सगळ्या गोष्टी आम्हाला फक्त भासमान स्वरूपाच्या आहेत. वेदांतामध्ये त्याला प्रातिभाषिक म्हणतात. लक्षात घ्या, वेदांत त्याला सांगतो ते प्रातिभाषिक स्वरूपाचं आहे. ते दिसतंय पण असत नाही, त्याची आपल्याला प्राप्ती होऊ शकत नाही, फक्त ते दिसण्याचा आनंद देऊ शकतं. आणि खरा जर आनंद घ्यायचा असेल ना, लक्षात घ्या, प्रातिभाषिक आनंद घ्यायचा असेल तर मोबाईलमध्ये कुठपर्यंतही तुम्ही रमत राहा, परंतु खरा जर तुम्हाला आनंद घ्यायचा जर असेल तर जसं किट्टी आडगावची तरुण मंडळी ही कीर्तनात उतरली, सप्ताहाच्या संयोजनात उतरली, सप्ताहाच्या त्या रंगात रंगण्यासाठी उतरली. खऱ्या अर्थानं मला त्याचा विशेष आनंद आहे की असं जर झालं तर मग खरा आनंद भेटेल, नाहीतर प्रातिभाषिक आनंदातच सुख मानावं लागेल. विठ्ठल याच्यामध्ये भाग्यवंताचं लक्षण हे सांगितलंय. तरणा भाग्यवंत, तरणा तो आहे आणि खरा भाग्यवंत तरणा तो आहे जो भगवंताच्या रंगात रंगतो, भक्तीच्या रंगात रंगतो आणि भक्ती मालिकेमध्ये उतरतो. कसं आहे, माणसाला माणूसच म्हणून जगायची अजून माहिती नाही हो. कशाला माणूस म्हणायचं हेच आम्हाला अजून पटलं नाही. लक्षात घ्या, आमच्या भारतीय संस्कृतीनं, या वारकरी संप्रदायानं या कीर्तन माध्यमातून जुन्या काळी जीवाचं अस्तित्व हे ब्रह्मस्वरूपापर्यंत जाण्याचं मार्गदर्शन करण्यासाठी याचं फार मोठं साधन म्हणून वापर झालेला आहे. या कीर्तन मालिकेचा जीवदशेपासून ब्रह्म अवस्थेपर्यंत प्रवास कसा करावा हे आमच्या कीर्तन परंपरेनं आम्हाला सांगितलंय. आता दुर्दैव महाराज आपल्याला असं आलंय की माणसाला माणूस म्हणून ओळख पटवून देण्यासाठी कीर्तनाचा वापर करावा लागतोय. जगायचंय, माणूस म्हणून जगायचंय, पण माणसाची लक्षणं काय सांगितली आहेत? 5 वकार माणसाच्या जीवनात असले पाहिजेत, अन्यथा माणसाला माणूसच म्हणता येत नाही, असं एका सुभाषितकाराने फार सुंदर लिहिले. पुरुषाई पंचलक्षणम, पुरुषाचे 5 लक्षणं सांगितली आहेत. कोणते? विद्या, वपुषा, वाचा. माणसाकडे विद्या असली पाहिजे, वपुषा
त्याची वेशभूषा, राहणीमान, वाचा, बोलण्याची पद्धती असल्या पाहिजे. आणि त्याच्याशिवाय विद्येन वपुषा वाचा विद्यया विनयेन, विनय असला पाहिजे. विनय, वागण्यामध्ये नम्रता असली पाहिजे. आणि जर विनम्रता नसेल तर सगळं विद्या विनयेन शोभते. जर ज्ञान नसेल, आपलं क्षम्यताम, जर ज्ञान असेल परंतु जर विनयता नसेल, नम्रता नसेल तर सगळं ज्ञान वाया गेलं. विठ्ठल वपुषा वाचा विद्या विनयेन च. वेश पाहिजे, वपुषा वाचा विद्या विनयेन च, म्हणजे विद्या आणि विनय या 5 गोष्टी जर असेल तर मग त्याला माणूस म्हणायला परवानगी शास्त्रकारांनी, सुभाषितकारांनी दिली. अन्यथा त्याला शास्त्रकार म्हणतात, माणूसच म्हणायची गरज नाही. मग आता आपल्याला कीर्तनातून जिजा हे माणूसपणाची लक्षणं जगाला समजून सांगावी लागतात. हे दुर्दैव आहे. कारण अगोदर माणसं माणुसकीला आणि माणसाला ओळखत होती आणि नंतर ते आपण जीव आहोत आणि ब्रह्मावस्थेपर्यंत जाऊ शकतो याचं तत्वज्ञान ग्रहण करू शकत होती. परंतु आता तसं राहिलं नाही. आपल्याला माणसाला माणूस बनवण्यासाठी कीर्तनाचा वापर करावा लागतोय. परंतु नाईलाज आहे, काळ ओघामध्ये आपल्याला ते का होईना निदान आज आपण या घडीला माणूस म्हणून जरी स्वतःला ओळखून घेतलं तर भविष्यामध्ये हाच माणूस, हाच नर करणी, तो नर का नारायण बन जाय, या अवस्थेनं तो नारायण भगवत स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. विठ्ठल ही जी कीर्तन परंपरा आहे ही मागील 80 वर्षापासून चालू आहे. आणि मागील 80 वर्षापासून चालत असणाऱ्या या परंपरेचं मला फार स्वाभिमान याबद्दल वाटतो की आमच्या प्रातस्मरणीय आजोबांनी त्यांच्या वयाच्या 12व्या वर्षी या सप्ताहाचं पहिला सप्ताह म्हणून बीजारोपण या गावामध्ये केलं. आणि त्यांच्याही पेक्षा मला तुमचं कौतुक असं वाटतं की ही साधना तुम्ही मागील 80 वर्षात बंद पडू दिली नाही. लक्षात घ्या, मागील 80 वर्षात ही बंद पडू दिली नाही. कारण सत्कर्माला नेहमी करता प्रतिबंध आहेत. आणि म्हणून तर भागवतामध्ये आमचा जो धर्मरूपी बैल आहे तो एका पायावर उभा आहे. विठ्ठल त्याचे तुटलेत, सगळे पाय तुटलेत. तो एक फक्त थोडंफार तप चाललंय. बाकी तिन्ही जे पाय शिल्लक आहेत, अवशिष्ट आहेत, ते सगळे पाय त्याचे गळून गेले. कारण धर्म कसं ना कसं आळन बळ होईन का, जसं का असेना, पण कसं आहे, कसं तरी तप चालू आहे जगामध्ये, म्हणून चालू आहे. बाकी त्याची शौच गेली, पवित्रता गेली, संतोष गेलं. बाकी जे काही आवश्यक आहे त्या सगळ्या पायांचं त्या ठिकाणी त्याला गलित गात्र अवस्था, विकल अवस्था प्राप्त झाल्याचं वर्णन भागवतकार करतात. आणि मग असं असल्यामुळं तुम्ही ते टिकून ठेवलं म्हणून तुमच्या चरणी सादर प्रणाम करतो आणि कीर्तन सेवेकडे वळण्याचा प्रयत्न करतो. वारकरी संप्रदायामध्ये आपण पहिल्या दिवशीचं जर चिंतन करत असू तर मंगल स्वरूपाचं आपण मांगल्य चिंतन करणारा असं काही त्या ठिकाणी विचार मांडला पाहिजे. ही आपली एक प्रघात पडलेली परंपरा आहे. किंबहुना त्याच्याही पुढे जाऊन बोलायचं असेल तर कुठल्याही गोष्टीचं मंगल केलंच पाहिजे, हा आपला धर्मशास्त्रीय त्या ठिकाणी नियम आहे. कारण संस्कृती आपली काय सांगते, कुठलीही गोष्ट करायची असेल तर अगोदर मंगलता त्या ठिकाणी असली पाहिजे आणि त्या मंगल स्वरूपाच्या काही गोष्टीचं चिंतन आम्ही केलं पाहिजे. विठ्ठल जे काही मंत्र वगैरे सांगितले आहेत की नाही, त्या मंत्रामध्ये सुद्धा याचा उल्लेख येऊन जातो. काही देवता मंगल स्वरूपाचे आहेत, काही ठिकाणी काही नाम मंगल स्वरूपाचे आहेत, काही ठिकाणी काही ग्रंथाचं चिंतन जर पाहिलं तर आम्हाला त्यामध्ये केलेलं ब्रह्मस्वरूपाचं चिंतन सुद्धा मंगल स्वरूपाचं सापडतं. मग आता इथे वस्तुस्थिती काय आवश्यक आहे, नवीन ग्रंथ प्रारंभ होत आहे. उदाहरणार्थ साधू संत ग्रंथ लिहितात. माऊली ज्ञानोबारायांनी ग्रंथ लिहिला. जो ग्रंथ लिहिला सुरुवातीला तुम्हाला मंगल पाहायला मिळेल. त्याच्यानंतर जर शांती ब्रह्मनाथ महाराज त्यांनीही ग्रंथ लिहिला, सुरुवातीला मंगल पाहायला मिळेल. कोणत्याही साधू संत, एवढंच नाही, अहो ब्रह्मसूत्रासारखा ग्रंथ आहे अथा तो ब्रह्मजिज्ञासा. ज्यावेळेस त्या ब्रह्मसूत्राचं चिंतन त्या ठिकाणी लिहिल्या जाऊ लागलं, व्यास महर्षी ब्रह्मसूत्र लिहितात त्यावेळेस त्याच्यामध्ये अथ या शब्दानं मंगल केलं आणि तिथून पुढे तो ग्रंथ प्रारंभ झाला. विठ्ठल ठिकाणी मंगलतेशिवाय कोणतंच कार्य केलं गेलं नाही. साधी पूजा जरी असेल तर आम्ही गणपती बाप्पाची पूजा करतो कारण ती मंगलमूर्ती आहे म्हणून. अन्यथा आपण त्या मंगलमूर्ती गणपती रायाची पूजा सुद्धा केली नसती. कारण प्रत्येक ठिकाणी मांगल्य ती गोष्ट निर्विघ्न सिद्धतेसाठी अगोदर मंगलतेची पूजा आहे. मग चला किती ठिकाणी जर आपण काही ज्ञानेश्वरीचा आत्ता विषय येऊन गेला म्हणून बोलतो, माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये मंगल करतात. मग आता हे जे मंगल आहे ते कोणत्या स्वरूपाचं आहे पहा. ओम नमो जी आद्या
वेद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. भगवान परमात्म्याचं जे ब्रह्मस्वरूपाचं चिंतन केलंय याला वस्तुनिर्देश रूप मंगल म्हटलं पाहिजे. लक्षात घ्या, शास्त्रकारांनी 3 प्रकारचे मंगल सांगितले. एक वस्तु निर्देश रूप मंगल आहे, 2 नामनिर्देश रूप मंगल आहे आणि 3रं हे नमस्कार रूप मंगल आहे. या 3 मंगलाच्या दृष्टिकोनातून साधू संतांनी मंगलतेचा विचार केलेला आहे. मग या पहिल्या माऊली ज्ञानोबरांच्या ओवीकडे आपण पाहिलं तर ते आहे वस्तुनिर्देश रूप मंगल. ओम हे वस्तू आहे. आता वस्तू म्हणजे काय, आम्ही जर सामान्य भाषेत बोलू लागलो तर वस्तू हे तुमच्या आमच्या समोर असणाऱ्या एखाद्या भांडे कुंडे काय जे असतील आकारवान पदार्थ त्याला आपण वस्तू म्हणू. वेदांत त्याला वस्तू म्हणत नाही. लक्षात घ्या, वेदांतामध्ये वस्तू या शब्दाचा अर्थ होतो वस्तू सच्चिदानंदात्मकम ब्रह्म. काही वस्तूच्या ठिकाणी चिंतन येत नाही. वस्तू सच्चिदानंदात्मकम ब्रह्म. ब्रह्म हे वस्तू आहे. बाकी ठिकाणी वस्तूचं चिंतन शास्त्रकार मान्य करायला तयार नाहीत. मग ओमित्येकाक्षरम ब्रह्म. भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा ब्रह्मचिंतन सांगत असताना सांगतात ओम हे ब्रह्माचं स्वरूप आहे आणि म्हणून सुरुवातीला आलेला जो ओंकार आहे हा ओंकार वस्तुनिर्देश रूप मंगलामध्ये मोडतो असं चिंतन. विठ्ठल ब्रह्मनाथ महाराजांनी जो भागवत ग्रंथ लिहिला आहे ना, 11 स्कंदावरती 18,000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला, तर त्याची सुद्धा प्रारंभ करताना ओम नमोजी जनार्दना अशी सुरुवात केलेली आहे. गुण भव भव भावना सोडून मी तूपना नमन सद्गुरु गुरुचरणी. विठ्ठल विठ्ठल. ओम या शब्दानं माऊली ज्ञानोबराय जसे प्रारंभ करतात तसंच शांती ब्रह्मनाथ महाराज ओम या पदापासून प्रारंभ करतात. कारण ओम हे वस्तुस्वरूप आहे आणि वस्तुस्वरूपता त्याच्या ठिकाणी असल्या कारणानं महाराज वर्णन करतात की ते झालं नाम वस्तुनिर्देश रूप मंगल. आणि दुसऱ्याच पदामध्ये गुरुवर्य भाऊंसोबत चिंतन करत असताना भाऊंनी मला सांगितलं जसं पहिल्या ओम या पदानं याच्यातलं वस्तुनिर्देश रूप मंगलता सिद्ध होते तसंच त्याच्यानंतर आलेल्या नमो या पदानं नमस्कार रूप मंगल सुद्धा सिद्ध होतं. नमोजी आद्या. मग ओम नमोजी आले ना तर ते नमस्काराचं रूप आहे, ते सुद्धा त्या ठिकाणी आपण चिंतनात घेऊ शकतो. पहा, याच्याशिवाय अजून दुसरा आहे नामनिर्देश रूप मंगल. भगवंताच्या नामाचा जो विचार केला तर तो नामाचा विचार सुद्धा शास्त्रकार सांगतात नाम सुद्धा मंगल स्वरूपाचं आहे आणि म्हणून तर त्या देवाचं नाव अगोदर घेतल्या जातं. विठ्ठल सकळ मंगल निधी भगवान परमात्म्याचं नाम हे मंगल स्वरूपाचं आहे म्हणून त्या भगवंताचं नाम हे अगोदर घेतलं पाहिजे. एवढंच नाही महाराज, आमच्या मागे गेल्या 1-2 वर्षापूर्वी कीर्तनाला आलो होतो. माझ्या कीर्तनामध्ये याच्या अगोदर 4-5 वर्षापासून मी येतोय ना, तर त्याच्यामध्ये मी कीर्तनाला आल्यानंतर पाऊस नाही हे पहिलंच वर्ष आहे. जेवढ्या वेळेस कीर्तनाला आलो तेवढ्या वेळेस तिथे हनुमंतरायाच्या समोर कीर्तन करून परत जायची वेळ माझ्यावर आलेली आहे. काय त्यावेळेस मला एक अभंग आठवला की तेव्हा मी एकदा कीर्तनात घेतला होता. कारण भगवान परमात्म्याचं नाम अगोदर घेतलं पाहिजे आणि मग आम्ही कुठलंही काम केलं पाहिजे याच्या स्वरूपाचा एक अभंग त्या ठिकाणी मी कीर्तनासाठी असाच निवडला होता की नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. काहीही कार्य करावं जीवनामध्ये, जे काही कर्म करायचं असेल, जे काही कार्य करायचं असेल भगवंताचं नामस्मरण करून करावं. कारण भगवंताचं नाम हे मंगल स्वरूपाचं आहे आणि म्हणून ते मंगल स्वरूपाचं नाव घेऊन जर आम्ही पुढे गेलो तर सर्व कार्य मंगल होणार आहे. म्हणून विठ्ठल
घेणे मुखे. आम्ही भगवंताचं फक्त मंगल स्वरूपाचं नाम घेतलं पाहिजे, मग जीवनामध्ये सर्व काही कार्यसिद्धता आम्हाला प्राप्त होऊ शकते. मग महाराज वर्णन करतात, हे झालं नामनिर्देश रूप मंगल आहे. आणि दुसरं अजून एक चिंतन आहे बरं का. कसं आहे, हे जसं नामनिर्देश रूप मंगल आहे तसं नमस्कार रूप सुद्धा मंगल आहे. ज्यावेळेस माऊली ज्ञानोबारायांनी सागली कीर्ती सर्वत्र पसरत होती माऊली ज्ञानोबारायांची, चांगदेव महाराजांच्या कानावर गेली म्हणे. चांगदेव महाराजांच्या कानावर गेल्यानंतर चांगदेव महाराजांनी काय केलं, चांगदेव महाराज तिकडून वाघावर बसून निघाले. आता कसं आहे, काही जण दोन मतभेद आहेत बरं का याच्यामध्ये. स्वतः चांगदेव महाराज त्याच्यावरती वाघावरती बसले, नागाचा त्यांनी चाबूक हातामध्ये घेतला आणि मग माऊली ज्ञानोबारायांच्या भेटीला ते मनानं निघाले का लोकांनी त्यांना ते प्रवृत्त केलं हे सांगता येत नाही. कारण आमचे गुरुवर्य भाऊ नेहमी म्हणत असतात, कसं आहे, एखाद वेळेस समोरच्या माणसाला असं वाटतं की आपण नम्र राहिलं पाहिजे, परंतु शिष्यमंडळ त्या महाराजाला नम्र होऊ देत नाही. आणि नम्री शिष्यमंडळ महाराजाचा मोठेपणा जे खरा आहे तो झाकतात आणि नाही तो जगात दाखवतात. आपले महाराज काही कमी आहेत का, आपले महाराज काही कमी आहेत का. आता माहित नाही त्यांना त्या वाघावर बसायचं होतं का नाही, माहित नाही त्यांना हातामध्ये तो सर्प घ्यायचा होता की नाही, परंतु ते वाघावर बसले, त्यांनी हातामध्ये सर्प घेतला आणि ते जेव्हा निघाले. मला कधी कधी आश्चर्य वाटतं बरं का जगाचं. जो मनुष्य ज्यानं अजून पहिलीच पास केली नाही, ज्यानं अजून दुसरीच पास केली नाही, ज्यानं फार तर फार चौथी पाचवीची सुद्धा परीक्षा दिली नाही, तो मनुष्य मोठ्या माणसाला मूर्खात काढतो. मला आश्चर्य वाटतं जगाचं. म्हणजे ज्याला काहीच कळत नाही ना, ज्याला काहीच कळत, ज्याला एक दोन येत नाही, तो म्हणतो समोरच्याचा हिशोब चुकला, अरे आपल्याला एक दोन आले पाहिजे. आता कसं आहे, त्या माऊली ज्ञानोबारायांच्या आणि यांच्या दोघांच्या भेटीच्या, चांगदेव महाराजांच्या भेटीच्या संपर्कामध्ये बरेच लोक असं म्हणतात की चांगदेव महाराजांचं बहुतांश चुकले असावं. मी म्हणतो चुकलं की नाही बरोबर आहे हे मला माहीत नाही, परंतु आपण चांगदेव महाराजांना चुकीच्या काढण्याच्या योग्यतेचे नाही. मी त्याच्याही पुढे जाऊन बोलू का, मी तर म्हणतो आम्ही रावणाची सुद्धा चूक काढायच्या लायकीची नाही. रावण भलेही वाईट होता, हो भलेही वाईट होता, परंतु त्याच्याकडची विद्वत्ता तपासून पहा, मग त्याला कळेल आपण मूर्खात काढावं का नाही. रावणानं एक स्तोत्र लिहिलेलं आहे, त्या स्तोत्राचा अन्वय अर्थ करता करता जीव जातो माणसाचा. जटाटवी गलज्जलम प्रवाह पावित स्थले गले वलंबिलंबितां भुजंग तुंग मालिकां डमट 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 डमन निनाद वड्डमरवयं चकार चंड तांडवम तनोतुन शिव शिवम. भगवान शंकराचं जे स्तोत्र लिहिलंय ना, ज्यावेळेस भगवान शंकर हे नृत्य करतात, त्या नृत्य करत असतानाचं काय स्तोत्राचं जे भाव आहे त्या भगवान शंकराचा, तो त्यांनीच त्या स्तोत्रात उतरवलाय, त्या स्तोत्रात उतरवलाय. आणि मग मला सांगा, एवढा जर तो विद्वान असेल तर आपल्याला अजून गळ्यात माळ नाही आणि आपण म्हणतो रावण मूर्ख आहे, आपण कितपत शहाणे आहेत. विठ्ठल आपण समोरच्याला मूर्खात काढण्यापेक्षा अगोदर आपण सुज्ञ झालं पाहिजे, तज्ज्ञ झालं पाहिजे, जाणकार झालं पाहिजे. आणि पुढचं जाऊन खरं बोलू का, एक तत्वज्ञानाचं वाक्य किंवा एक सहज साधं सोपं वाक्य सांगतो. जो खरा ज्ञानी होतो तो कधीच समोरच्याला मूर्ख म्हणत नाही, कारण खऱ्या ज्ञानाचं लक्षण ते आहे की जो समोरच्याला ज्ञानी म्हणतो आणि स्वतःला मूर्ख म्हणतो. आणि पटत नसेल तर ज्ञानेश्वरी वाचा, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. सगळ्या समोर बसलेल्याला म्हणतात तुम्ही महेशांची मूर्ती आहेत. आणि मूर्ख कोणाला म्हणतात, ए रवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपको सोजूळ वासे. जगातली खरी वस्तुस्थिती सांगतो ऐका, जोपर्यंत मनुष्य दुसऱ्याला मूर्ख समजतो आणि स्वतःला शहाणा समजतो तो खरा मूर्ख असतो. ज्या दिवशी तो समोरच्याला शहाणा समजेल आणि स्वतःला मूर्ख समजेल, खरा तो विद्वान त्या दिवशी. एका श्लोकात वर्ण आहे, यदा किंचिज्ञोहम द्विपयो मदांधसमभवम तदा सर्वज्ञोस्मित्य भवदवलिप्तम मम मनः. यदा किंचित किंचित बुधजन सकाशादवगतम तदा मूर्खोस्मिति ज्वरैव मधो मे व्यपगता. तेव्हा खरा मी शहाणा झालो जेव्हा मी स्वतःला मी मूर्ख आहे समजलो. लक्षात घ्या. त्याच्यामुळं आपल्याला हे समजलं पाहिजे, आपण समोरच्याला मूर्ख समजतो नाही, आपण त्या चांगदेव महाराजांना मूर्खात काढू शकत नाही असं माझं मत आहे बरं का. हे मत आहे, हे माझं मत आहे. कारण जो व्यक्ती वाघाला वश करू शकतो, आपल्याला गावातलं गल्लीतलं कुत्रं चावतं राव, आपल्याच गल्लीतलं, आपण त्याच गल्लीत राहतो, पण जाता येता एखाद दिवशी कधी ते चावून जातं पत्ता लागत नाही. आपल्या गल्लीतलं कुत्रं, आपण पाळलेलं मांजर, त्याच्या पायावर जर, त्याच्या शेपटीवर जर आपला पाय पडला तर ते मांजर आपल्याला बोच करतं. या बाबांना त्या वाघावर बसला असेल तर कमी ज्ञान असेल काय.
काहीतरी असेल ना योग्यता त्या बाबाकडे, द्या सोडून. मला त्यांचं मंडन करायचं नाही, मला त्या चांगदेव महाराजांच्या विद्वत्तेचं वा त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या एखाद्या अलौकिक ज्ञानाचं प्रकटन करायचं नाही आहे. तर मला हे सांगायचंय की जेव्हा आमचे माऊली ज्ञानोबारायांच्या भेटीला चांगदेव महाराज निघाले आणि ते वाघावर बसून आलेले कळाल्यानंतर आमच्या मुक्ताबाई म्हणा, सगळे भावंड म्हणा, ते भिंतीवर बसलेले आहेत आणि त्यांना कळालं की तिकडून येत आहेत. आता कसं काय जायचं, सगळ्यांनी विचार मांडला. म्हणले माऊली आता ते तर वाघावर बसून येतात, कसं असतं भेट तशा प्रकारची झाली पाहिजे. आपण समोरचा ज्या वैभवात येतो त्या वैभवात आपण गेलं पाहिजे. उघड गोष्ट सांगतो, आपण लग्न लावतो बरोबर आहे की नाही, त्या लग्नामध्ये भेटीगाठी प्रकार असतो. कोरोनामध्ये बंद झाला होता बरं का, कारण काय कोणाच्या जवळ जायचं नव्हतं ना, तर ते कोरोनामध्ये गाठी भेटी प्रकार कमी झाला होता. आता सुरू झाला असला माहित नाही. ते गाठी भेटी करतो, ते गाठी भेटी करताना कसं असतं, इकडचा काका आला की तिकडचा काका घेतात, इकडचा मामा तिकडचा मामा, इकडचा भाऊ तिकडचा भाऊ, इकडे जसं असेल तसं अशा पद्धतीच्या जोड्या खऱ्या लावणं असतात, मग त्या गाठी भेटी असतात. तसं वैभवामध्ये जसं समोरचा आलाय ना तसं आपणही वैभवात गेलं पाहिजे, असं मुक्ताबाई इत्यादींचं म्हणणं आलं. मग माऊली ज्ञानोबा म्हणजे त्याच्यात काय एवढं आहे, समोरचा जर वाघावर बसून आला आणि त्यानं त्याचं वैभव एखाद्या सजीवावरती आपलं नियंत्रण आहे हे सिद्ध केलं असेल तर आपण असंच काही करू, किंबहुना त्याच्याही पुढचं करू, आपण निर्जीवावरती आपलं नियंत्रण सिद्ध करू. आणि माऊली ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, चालविली जरा भिंती, चालविली जरा भिंती, हरली चांगयाची भ्रांती, हरली चांगयाची भ्रांती, मार्गाचा सांगती ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकांचा माये बाप नरुजने हरी ताप, सर्वभूती तुका रूपा ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गी चालती ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकांचा माये बाप नरुजने हरी सर्वभूती तुका रूपा ज्ञानोबा माझा. माऊली ज्ञानोबारायांनी समोरच्या चांगदेव महाराजांनी सजीवावरती आपलं नियंत्रण प्रस्थापित केलं असेल तर माऊली ज्ञानोबारायांनी निर्जीवावरती आपलं नियंत्रण प्रस्थापित करून ती भिंत चालवण्याचा प्रयत्न केला वा भिंतीला चालायला त्या ठिकाणी आज्ञा दिली, भिंत चालू लागली. मग आता मला एवढंच म्हणायचंय की भिंत त्यांनी चालवली, परंतु ती भिंतीला चालायचं तेवढ्यापुरतच मर्यादा दिली. जर भिंत जर कायमच्या चालत राहिल्या असत्या, जर भिंती कायमच्या चालत राहिल्या असत्या तर डिझेल 104 लिटर झाल्याचा परिणाम आम्हा महाराज मंडळीला झाला नसता. विठाला डिझेल पेट्रोल काय त्या इलेक्ट्रिकचा आता नवीन शोध लावणं कशाची गरज पडली नसती हो, भिंती चालतच राहिल्या असत्या. परंतु हा साधू संतांचा ऐश्वर्य योग आहे, लक्षात घ्या. हा साधू संतांचा ऐश्वर्य योग आहे की साधू संतांनी त्या चालवल्या, पण तेवढ्या पुरत्याच चालवून थांबवल्या नाही. तर मी म्हणतो क्षमा मागून हाफ तिकीट नसलेला करायची गरज पडली नसती आणि त्या हाफ तिकीटावर पंढरीला जायचं सुद्धा काम पडलं नसतं. काही लोकांची हाफ हो, काय खरे वारकऱ्यांनी हाफ तिकीट केली नाही, पण काही काही जे हाफ वारकरी जे होते की नाही, हाफ म्हणजे त्यांना मिळवायची जी हाफ आहे की नाही, त्या हाफ वारकऱ्यांनी कुठं गेले की आपलं नसलेलं हाफ करून घेतलं आणि फिरायला. मग त्या कोरोनात असं झालं की कोणी किती 414 असो वा हाफ असो, कोणी घराच्या बाहेर नाही, सगळे घरात, फक्त माणसाच्या ढेऱ्यादारात. विठ्ठल उदरतोषण मात्र भरपूर झालं, एकदम पोट माणसाचे खाऊन पिऊन आरामात राहिले. असो म्हणण्याचा उद्देश एवढा आहे. माऊली ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, हा सगळा प्रकार जो घडला तो ज्या पत्रामुळे घडला, लक्षात घ्या. ते पत्र मला तुम्हाला सांगायचंय. त्या पत्रामध्ये माऊली ज्ञानोबारायांना कोरं आलेलं पत्र, त्या कोऱ्या पत्रावर माऊली ज्ञानोबारायांनी लिहून पाठवल्या 65 ओव्या आणि त्या 65 ओव्याच्या पहिल्या ओवीच्या पहिल्या आद्याक्षरामध्ये वापरले स्वस्ती श्री वटेषु. हा जो स्वस्ती शब्द आहे हा आशीर्वाद स्वरूपाचा आहे आणि म्हणून तो देखील मंगलकारक आहे. विठ्ठल असा आशीर्वचन सुद्धा मंगल आहे.
याच्याशिवाय भगवंताचं स्वरूपाचं जे चिंतन आहे ते वस्तुनिर्देश रूप मंगलातच बसत असल्या कारणानं त्याचं देखील आपल्याला चिंतन करणं आवश्यक आहे. आणि भगवंताच्या स्वरूपाचा जो विचार सांगितलाय तो भगवंताच्या स्वरूपाचा विचार हा मंगल स्वरूपाचा म्हणून मांडत असताना आपण जगद्गुरु तुकोबारायांच्या वाङ्मयाकडे जर पाहिलं तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये याचं चिंतन आपल्याला सापडून समचरण दृष्टी विचवारे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात तो भगवान परमात्मा कसा आहे समचरण दृष्टी. तो भगवान परमात्मा समचरण दृष्टी आहे. आता याच्यामध्ये जे सम हे पद आलंय की नाही या समपदाचा जर आम्ही विचार केला तर समपद हे विशेषण स्वरूपाचं सुद्धा आहे आणि सम हे भगवंताचं स्वरूप देखील आहे. विठ्ठल व्याकरण सांगायची वेळ नाहीये मला चांगलं माहिती आहे कारण जगामध्ये आता व्याकरणाचं काही महत्त्व शिल्लक राहिलं नाही. परंतु खरं सांगायचं असेल तर व्याकरण आलंच पाहिजे. वस्तुस्थिती लक्षात घ्या. अव्याकरणमध्ये इतम भिन्न द्रोण्यात रंगिणी तरणम भेवशमपथ्य सहितम त्रयमिदम अकृतम वरम न कृतम. एका सुभाषितकारांनी फार सुंदर सांगितलंय जगामध्ये जर तुम्हाला व्याकरण रहित भाषा शिकायची असतील आणि व्याकरण रहित जर तत्वज्ञानाचा अभ्यास करायचा असेल तर फुटक्या नावेतून पलीकडे जाणं अर्थात गंगेत पाणी असलं पाहिजे बरं का. फुटक्या नावेतून पलीकडे जाणं जिथे पाणी आहे त्या पाण्याला पैलपार जर जायचं असेल आणि जर नाव असेल आणि त्या नावेला जर छिद्र असेल तर तिच्यातून जसं पलीकडे जाता येणार नाही तसं व्याकरणाशिवाय कुठल्याच तत्वज्ञानाचा अभ्यासच करता येणार नाही. सोप्या भाषेत सांगू का अहो 7 स्वराशिवाय गायन करता येईल का एवढे सगळे स्वरज्ञ मंडळी उभे आहेत. कारण आडगाव म्हणजे एक फार विलक्षण चिंतन आहे बरं का आडगावच्या सप्ताहाचं. इथली सगळी मंडळी पहिल्या दिवसापासून भरगच्च टाळकरी असतील शेवटच्या दिवसापर्यंत गायक वादक असतील. अगदी याच्यामध्ये काही अतिशयोक्ती नाही. लहानपणापासून मी पाहतोय आणि लहानपणापासून या सप्ताहाला येतोय. हे मला सांगा 7 स्वरांना सोडून गायन करता येईल नाही करता येणार. ताल सोडून वाजवता येईल नाही वाजवता येणार. तसं व्याकरण सोडून चिंतन करता येईल नाही करता येणार. विठ्ठल सम हे भगवंताचं स्वरूप देखील आहे आणि सम हे विशेषण स्वरूपानं सुद्धा वापरलंय. ज्यावेळेस भगवान लक्षात घ्या फार सोपं आणि सरळ सरळ आहे. ज्यावेळेस सम हे भगवंताच्या निर्गुण तत्वाला त्या ठिकाणी लागू पडेल त्यावेळेस ते भगवंताचं स्वरूप आहे आणि सम हे भगवंताच्या विटेवर उभ्या असणाऱ्या स्वरूपासाठी जर वापरलं तर ते विशेषण आहे. विठ्ठल भगवान परमात्मा कसा आहे याचं चिंतन माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय नामदेव महाराज सर्व साधू संतांनी केले. परंतु जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा भगवंताकडे पाहतात ते या अभंगाच्या दृष्टिकोनातून बोलतात की समचरण दृष्टी तो भगवान परमात्मा मी पाहिला तो समचरण स्वरूपाचा पाहिला. प्रत्येकाच्या पाहण्यामध्ये फरक आहे लक्षात घ्या. कारण काय शास्त्राच्या दृष्टिकोनातून पिंडे पिंडे मतिर्भिन्ना प्रत्येकाच्या ठिकाणी भिन्नता असते. बुद्धीमध्ये भिन्नता आहे आणि ज्याची जशी भिन्नता आहे तशातच स्वरूपानं तो पाहत असतो. बरेच जण बसलेले तरुण मंडळी वा बरेच लोक म्हणत असतील या बाबाला संस्कृत श्लोकाशिवाय आणि थोडं तत्वज्ञान म्हणतो याच्याशिवाय काही येत नाही वाटतं. आमच्या प्रातस्मरणी आमच्या आजोबांचं कीर्तन ऐकायला 1-2 लोक गेल्याची आठवण सांगतो. त्यांनी आम्हाला भेटल्यावर सांगितलं म्हणले आम्ही दादांचं कीर्तन ऐकायला गेलो. त्यावेळेस काही चित्रपट वगैरे ह्याची साधनं फार कमी असायची ना. लोक आवर्जून कीर्तनाला जायचे. ज्याला आवड नसेल तो सुद्धा जायचा. चला तेवढंच काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल. आणि मग आमच्या आजोबानं
पूर्ण कीर्तन होईपर्यंत एखादा कुठेतरी दृष्टांत सांगायचा. शेवटी दृष्टांत सांगायला सुरुवात केली. मग तरुण पोरं काही गेले होते कीर्तनाला, त्यांनी एकमेकाच्या मांड्याला चिमटे गेले. काही उपयोग नाही गड्या म्हणले, आलोत कीर्तनाला पण हे महाराज काही गोष्ट सांगत नाहीत, एखादी पण गोष्ट सांगत नाही. शेवटी एक गोष्ट दादांनी सांगितली, एक विनोद मोठासा सांगितला आणि मग सगळा हशा पिकल्यावर ते म्हणले, गड्या ह्या महाराजाला कीर्तन जमतं पण शेवटी जमतं. तसं काही जणांना वाटेल या महाराजाला बहुतेक कीर्तन जमत नसावं. आता नसेल जमत असं जर वाटत असेल तर आनंदाची गोष्ट आहे, कारण इथलचा मार्गच उलटा आहे. जिथं जमत नाही म्हणावं तिथंच खरं जमलेलं असतं आणि जिथं जमतं म्हणावं तिथंच बिघडलेलं असतं. सगळा कार्यक्रम इथं काय, नाथाच्या घरची उलटी खूण पाण्यासी कैसी लागली तहान, असं इथलचं सगळं उलटं गणित आहे. मी बोलत नाही, आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे. माऊली ज्ञानोबराय बोलतात, चला मी सांगतोय काय चिंतन आहे का, चिंतन एवढंच आहे की भिन्न दृष्टिकोनातून पाहिलं की काही गोष्टी भिन्न दिसतात, आणि जर एखाद्या तत्व दृष्टिकोनातून पाहिलं तर भिन्न द्रष्टे जरी असले तर दर्शनाचा आनंद एकच स्वरूपाचा प्राप्त होऊ शकतो. एवढाच एक सिद्धांत मी आपल्या समोर मांडणार आहे. दृष्टांत त्याच्या अनुषंगाने येईल तो सांगतोय, ऐका. काय झालं, एकदा एक मनुष्य म्हणे त्या काही जुन्या काही जंगल होते की नाही, ते जंगल होतं, रान असं भरपूर वाढलेलं जंगल असं, आणि त्या जंगलाच्या पलीकडे एक शहरासारखं गाव आहे. या गावातले काही लोक त्या गावात व्यापारासाठी जायचे आणि व्यापार करून परत यायचे. मग एक मनुष्य गेला आणि तो गेल्यानंतर तिथून परत आल्यानंतर एक जण होता अत्यंत शुद्ध सात्विक अशा स्वभावाचा. तो त्या शहरातून आपलं काम उरकून अलीकडे येत होता गावाकडे, आणि दिवस मावळण्याची वेळ झाली आणि अचानकच थांबला. जंगलामध्ये चालता अचानक थांबल्यानंतर झालं असं की तो का थांबला, त्याला स्वतःला एक मनस्वी आनंद झाला आणि तो त्या झाडाखाली थांबला. 2 मिनिट झाले, 5 मिनिट झाले, नंतर मागून एक मनुष्य आला. मागच्या मनुष्य आल्यानंतर त्या माणसाने विचारलं, का हो महाराज, आता लक्षात आलं असेल तुम्हाला थांबलेला पहिला कोण आहे, पहिला थांबलेला महाराज आहे. का हो महाराज तुम्ही का थांबले. तो म्हणला, अहो काय कौतुकाची गोष्ट आहे, या झाडावर एक पोपट आहे, या झाडावरती एक पोपट आहे आणि तो पोपट राम लक्ष्मण दशरथ म्हणतो. तो काय म्हणाला, पोपट राम लक्ष्मण दशरथ म्हणतो. तो म्हणला, हेच आश्चर्य, कारण कीर्तनात आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हटल्यावर सुद्धा बरेच विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत, आडगावातले सोडून. हा तो पोपट असून राम लक्ष्मण दशरथ म्हणतो, मला कौतुक वाटतंय म्हणून मी थांबलोय, ऐकतो. म्हणलं ठीक आहे ऐकतो. थांबला तो काही पोपट ओरडायला तयार नाही. हा मुस्लिम समाजातला होता. मग तो हिंदीत त्याला म्हणू लागला, महाराज रहने दो, चलो अभी घर को, क्योंकि क्या है कि यहाँ पे ज़्यादा देर रुकना अच्छी बात नहीं है, कारण संध्याकाळ झाली, श्वापद येऊ शकतात, म्हणून चलो घर चलो, यहाँ रुकना अच्छी बात नहीं. तो म्हणला, नाही थांबा, अहो तर फार सुंदर गोड पोपटाचा आवाज आहे हो, इतका गोड म्हणतो राम लक्ष्मण दशरथ, ऐकावंसंच वाटतं, असं आहे का. तो म्हणला, नाही लेकिन मत रुको अभी चलो. तेवढ्यात पोपट ओरडला. आता पोपट ओरडल्यानंतर गंमत अशी झाली, तो महाराज जो होता तो म्हणतो, पहा पोपट काय म्हणतो, राम लक्ष्मण दशरथ म्हणतो. तो म्हणला, महाराज वो पोपट बोल रहा है, वो जो शुक है वो बोल रहा है, लेकिन उसकी जो वाणी है वो राम लक्ष्मण दशरथ नहीं बोल रहा है, वो बोल रहा है सब अल्लाह की कुदरत. तो म्हणला, अरे मी ऐकल्यावर तो राम लक्ष्मण दशरथ म्हणतो आणि तू आल्यानंतर तू आता मला सांगतो तो सब अल्लाह की कुदरत म्हणतो, असं कसं काय होईल. आता लक्षात ठेवा, जिथे एक मतावर कुणाचा विचार ठाम नसतो, दुसरं मत निर्माण झालं तर त्या 2 मतामध्ये भांडण निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. दोघांचं भांडण सुरू झालं. हा म्हणतो नाही, तो राम लक्ष्मण दशरथ म्हणतो, तो म्हणतो नाही वो सब अल्लाह की कुदरत ऐसा बोल रहा है वो. ते दोघं जण तिथे भांडत राहिले. तेवढ्यात एक तिसरा मनुष्य तिकडून आला. तो माळी समाजाचा होता. तो माळी समाजाचा आपलं सगळं माळवं वगैरे विकून तिकडून आला आणि आल्यानंतर त्याच्या मनामधले जे सगळे भाजीचे संस्कार होते, त्याचे सगळे व्यवहाराचे जे संस्कार होते, ते संस्कार मनात घेऊन तिकडून आलेला. आणि मग या दोघांना भांडताना पाहिलं आणि भांडताना पाहिल्यानंतर तो म्हणला, का हो तुम्ही का भांडता. तो एक जण म्हणला, अरे तो पोपट ओरडला राम लक्ष्मण दशरथ म्हटला. हा म्हणतो नाही सब अल्लाह की कुदरत. तो म्हणला, मला ऐकू द्या. 2 मिनिट झाले आणि त्यानं ऐकलं. पोपट ओरडला, परंतु पोपटाचा ओरडल्याचा आवाज आल्यानंतर तो म्हणला, महाराज तो राम लक्ष्मण दशरथ म्हणत नाही. तो मुस्लिम म्हणला, वही तो बात कर रहा हूं कब से, वो सब अल्लाह की कुदरत बोलता है. तो म्हणला, तो ते सुद्धा म्हणत नाही. म्हणला, मग म्हणतो काय.
दोन्ही म्हणत नाही. म्हणतो काय? तो म्हणतो लसूण मिरची अद्रक. आता दोघातलं भांडण तिघात गेलं की. मी सिद्धांत काय सांगतोय सिद्धांताकडे लक्ष द्या बरं का. हा दृष्टांत आहे, सिद्धांत तुम्हाला त्याच्यानंतर मी देणार आहे, तो लक्षात घ्या. दोघातलं भांडण तिघात गेलं. पहिला म्हणतो राम लक्ष्मण दशरथ, दुसरा म्हणतो सब अल्लाह की कुदरत, तिसरा म्हणला लसूण मिरची अद्रक. वा हुशार आहेत पोरं. एक पैलवान कुस्ती जिंकून निघाला होता. पैलवान कुस्ती जिंकून निघाला होता. चांदीची गदा गिदा त्याच्या खांद्यावर, एकदम धाड धिप्पाट शरीर. तुमचं आमचं म्हणजे काय, काडी मुडी सिंगल बॉडी, काहीच पत्ता नाही आपला. मागणं पुढे काहीच नाही आपल्याला, काही विचारच नाही हो. आपल्या मुरमुऱ्याचं पोतं काय ना आपण काय, काही अर्थ नाही आपल्याला. एकदम मजबूत बॉडी, हनुमानासारखा दिसायला, आणि एकदम खाद्यावर असे त्यांनी गदा वगैरे टाकली आणि निघाला दन 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 दन. त्यानं पाहिलं हे जे 2-4 माणसं आहेत हे आपल्याच गावातले, आणि इथं काहून उभे राहिले असतील, रात्रीच्या प्रसंगी या जंगलात थांबणं बरं नाही. अरे काय चाललंय तुमचं? त्यांनी सांगितलं काही नाही, वादविवाद चालू आहे. काय विषय वादविवादाचा? काही नाही. पोपट ओरडला राम लक्ष्मण दशरथ. हा म्हणतो सब अल्लाह की कुदरत. तो माळी समाजातला बांधव म्हणतो लसूण मिरची अद्रक. अखेर तो पोपट म्हणतो काय, याचा निवाडा करायचा आहे. तो म्हणला मी जर निवाडा दिला तर तुम्हाला मान्य होईल का? त्या तिघांनी सांगितलं, म्हणले तुला नाही म्हणायची ताकद कोणाच्या अंगात आहे? नाही म्हणावं कोणी तुला? ओरडू द्या म्हणला पोपटाला. 2 मिनिटानं पोपट ओरडल्या बरोबर पहिला म्हणला पहा राम लक्ष्मण दशरथ म्हणतो, दुसरा म्हणला नाही सब अल्लाह की कुदरत म्हणतो, तिसरा म्हणला अहो नाही हो लसूण मिरची अद्रक म्हटला. तो चौथा जो होता पहिलवान तो म्हणला तुमच्या तिघाचं झूट आहे, तुम्ही तिघं चुकीचे आहेत. तो जो म्हणतो दंड मेहनत कसरत. आता का 11 वाजूस तर हेच चालू द्यायचं? गेलेले माणसं का कमी आहेत? आडगावतून का कमी माजलगावला जातात? म्हणून काय किती माणसाचं सांगायचं? लक्षात घ्या, माझं म्हणणं काय, ज्याच्या अंतःकरणामध्ये जशी वृत्ती असते त्याला तशी भावना होऊन समोरची वस्तू तशी दिसायला लागते. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे चित्ती जयाची वासना तयाची भावना तया. जगद्गुरु तुकोबारा याच्यासाठी निर्विवाद सांगतात की जशी ज्याची भावना असते. मग आता लक्षात घ्या, इथे पाहणारे भिन्न आहेत. पाहणाऱ्या भिन्नतेकडे ऐकलेला जो विषय आहे तो ऐकलेल्या विषयाचा परिणामही भिन्न निघाला. परंतु माझं सिद्धांत चिंतन पुढचं हे आहे की साधू संतांनी सगळे भिन्न दृष्टीनं, त्यांची प्रत्येकाची प्रकृती आकार काळ वेगळा आहे, आणि त्या वेगळ्या भिन्न काळाच्या भिन्न स्थितीतून आलेल्या या साधू संतांनी भिन्न काळामध्ये आमच्या भगवान परमात्म्याला पाहिलं. परंतु सगळ्याच्या मुखातून निघालेला परिणाम स्वरूपाचा जो सिद्धांत आहे तो एक स्वरूपाचा आहे. हे चिंतन आहे. भगवान परमात्मा माऊली ज्ञानोबरायांनी पाहिला तरी माऊली ज्ञानोबरायांना तोच भगवान परमात्मा सच्चिदानंद घन अशा स्वरूपाचा दिसला. जगद्गुरु तुकोबाराय पाहतात तो भगवान परमात्मा सच्चिदानंद घन अशा स्वरूपाचा दिसतो. नामदेव महाराज पाहतात सच्चिदानंद घन अशा स्वरूपाचा दिसतो. निळोबाराय पाहतात, प्रत्येक साधू संत पाहतील अहो जनाबाईजीनं शिव्या दिल्या आमच्या भगवान परमात्म्याला, तिला सुद्धा भगवान परमात्मा सच्चिदानंद घन स्वरूपाचा दिसतो. याचा अर्थ असा आहे की द्रष्ट्याचं ते स्वरूप अभिन्न आणि कायम त्याच स्वरूपाचं आहे, आणि भक्ताच्या ठिकाणी सर्वविध काळामध्ये एकच भक्तिभाव निर्माण असणारी अवस्था आहे. म्हणून ह्या गोष्टी सिद्ध आहेत. विठ्ठल समचरण दृष्टी हे भगवंताचं समत्व आहे. मी एवढं सगळं कशासाठी बोललो लक्षात घ्या. भगवंताचं समत्व, भगवान परमात्म्याच्या ठिकाणी असणारा सम हा जो भाग आहे तो सगळ्या काळात सम आहे, तो सगळ्या वेळेत सम आहे, सगळ्या ठिकाणी सम आहे. कुठेही भगवंताचं समत्व आहे. लक्षात घ्या, भक्तीमध्ये सुद्धा भगवंताचं समत्व आहे. भगवान परमात्मा आम्ही भगवंताची भक्ती करतो, कुठल्याही भावनेनं भक्ती करा, भगवान परमात्मा फळ समानच देतो. विठ्ठल भक्ती कुठल्याही भावनेची असो. अरे त्या शिशुपालानं भगवान परमात्म्याला भर सभेमध्ये शिव्या दिल्या. तुम्ही सगळे जाणते श्रोते आहात. तुमच्या सोबत बसून मी अनेक कीर्तन इथे बसून ऐकलेली आहे. मला सांगा का हो, एखाद्याला शिवी देणं चांगलं की वाईट? वाईट आहे. बरं, त्यातल्या त्यात एखाद्या सन्माननीय माणसाला अपशब्द देणं चांगलं का वाईट? वाईट आहे. लक्षात घ्या, शास्त्र सांगतं 4 माणसातला अपमान हा मरणापेक्षा वाईट असतो. मेलेलं बरं, पण 4 माणसात अपमान नको. भगवान परमात्मा जेव्हा त्या
राजसूयागाच्या त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी स्थानी भगवंताला बसवलं आणि त्या अध्यक्षस्थानी भगवंत बसले असताना सगळ्यांनी सांगितलं भगवंताची आता अग्रपूजा त्या ठिकाणी करायची आहे. मग अग्रपूजा करण्यासाठी जेव्हा सगळे तिथे प्रवृत्त झाले, परंतु त्या शिशुपालानं भगवान परमात्म्याच्या विरोधामध्ये शब्द द्यायला सुरुवात केली. ते सुद्धा अपशब्द होते. ज्या अपशब्द म्हणजे अगदी ढोबळ भाषेत शिव्याच. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 10 नाही, 20 नाही, अहो 90-99 पर्यंत भगवान परमात्मा जागेवर बसून आहे. शेवटी 100वी शिवी निघणार. भगवान परमात्मा उठून उभे राहिले. तावदुत्थाय भगवान परमात्मा उठून उभे राहिले. हातामध्ये सुदर्शन चक्र घेतलं आणि त्याचा शिरच्छेद केला. परिणाम पुढे ऐका. भगवान परमात्म्यानं जरी शिशुपालाला मारलं असेल, परिणाम काय झाला? माऊली ज्ञानोबराय म्हणतात, हा आगा राजसूयागाची सभासदी बैसता त्रिभुवनाची मांदी कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलासी. परंतु इतक्यातही थांबलं नाही. इथं मेलाय. या उभीत शिशुपाल मेला. त्याच्या पुढे ऐका. आईसिया अपराधिया शिशुपाला आपण पेठावो तिथला गोपाळा. काय भगवान परमात्मा तुझा औदार्य श्रेष्ठ आहे रे. ज्यानं भक्ती केली त्यालाही तीच मुक्ती देतो. आणि ज्यानं म्हणजे पहा, ओव्या म्हटल्या तरी तीच मुक्ती आहे आणि शिव्या दिल्या तरी तीच मुक्ती आहे. शतधा दुर्वाक्य शब्दी निस्तेज ऐसिया अपराधिया शिशुपाळा आपण पेठावो तिथला गोपाळा. काय देवा तुझा औदार्य आहे. अशा शिव्या देणाऱ्याला सुद्धा तू मोक्ष देतो. भगवान परमात्मा म्हणले, अरे त्यानं तरी शिव्या दिल्या. एका बाईनं तर मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. बरं, तेव्हा मी त्या अवतारात जन्माला आलो. माझं वय फार काय वर्षभराचंही नव्हतं, फार पाई जास्त महिन्यांचंही नव्हतं. मी फारच लहान होतो. आणि ती पूतना स्तनपान देण्याच्या निमित्तानं माझ्याकडे आली आणि मला स्तनपान करत असताना तिनं विष पाजण्याचा प्रयत्न केला. आणि विष पाजत असताना मी काय केलं तर तिचं पंचप्राण खिचून घेतले. मग ती ओरडायला लागली, सामुंच मुंचाल मिती प्रभाषिणी निष्पीड्यमाना खिलजीव मर्मणी विवृत्त नेत्रे चरणौ भुजौ मुहू प्रस्विन्न गात्रा क्षिपती रुरोध. असं करून तिनं स्वस्वरूप टाकून दिलं. अर्थात ती त्या ठिकाणी त्या अक्राळ विक्राळ स्वरूपात पडली आणि मी तिचा प्राण घेतला. परंतु तिला दिलं काय? सायुज्यू सौरसू दिधला पुतने. जे विषाचे स्तनपाने मारू आली, जी विषाचं स्तनपान देऊन मारण्यासाठी आली, तिला भगवान परमात्मा मोक्ष देतात. म्हणून मी म्हणतो तरुण पोरांना लक्षात घ्या, ज्या भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर विषाचं स्तनपान देऊन मारणाऱ्यासाठी देव मोक्ष देतो. एवढंच नाही, त्या शिशुपालाला शिव्या देणाऱ्याला मोक्ष देतो. मग ज्ञानेश्वरी पारायण करणाऱ्याला नक्कीच काही ना काहीतरी देईल. पारायणाला बसा. विठ्ठल काहीतरी चांगलं. तरुण मंडळींना प्रवृत्त झालं पाहिजे. मी नेहमी करता बोलतो, बाबांनो काय सांगा, सगळा परमार्थ तरुणासाठी. लक्षात घ्या. आम्ही पुराणं सांगतो, खंत वाटते आम्हाला पुराण सांगताना. आमच्या समोर वृद्ध मंडळी बसलेली असतात. त्यांनी बसू नये असं आमचं म्हणणं नाही आहे, परंतु वृद्ध मंडळींना पुराणं ऐकून फक्त गोष्टी ऐकण्याच्याच पदरात पडतात. त्यांना बाकी भक्तीशिवाय बाकी काही पदरात पडत नाही. पण लक्षात घ्या, जर पुराण आमचे तरुण मंडळी ऐकतील ना, तर तरुणांना त्याच्यातून ज्ञान मिळेल. तरुणांना ज्ञान मिळेल. तुम्ही म्हणाला काय ज्ञान आहे हो? लक्षात घ्या, एवढं सुंदर ज्ञान आहे. मी विनोदानं म्हणत असतो, तुम्ही भागवत ग्रंथ ऐकत असाल तर भागवतामध्ये हिरण्यकश्यपूचं चरित्र जर ऐकलं तर हिरण्यकश्यपू खूप वाईट होता, परंतु हिरण्यकश्यपू एका बाबतीत चांगला होता, मुलानं शिकलं पाहिजे याची जाण ठेवणारा होता. विठ्ठल आम्ही मुलं शिकतात की नाही याच्याकडे लक्ष देत नाही. लक्षात घ्या, हिरण्यकश्यपू वाईट होता, पण षंड आणि आमर्क नावाचे 2 शिक्षक आणून त्यांनी माझा मुलगा शिकला पाहिजे, वाईट का असते ना पण शिकला पाहिजे याची भूमिका घेतली होती. म्हणून मी क्षमा मागून बोलतोय. लक्षात घ्या, पुराणं हे तरुणांनी ऐकली पाहिजेत, ग्रंथ तरुणांनी ऐकले पाहिजेत. हे सगळे त्यांच्यासाठी आहेत. पण तरुण मोबाईलच्या बाहेरच निघत नाहीत. मोबाईलचा दुष्परिणाम सांगू का? एक दृष्टांतातून सांगतो तुम्हाला, ऐका म्हणजे कळेल. एकदा एक तरुण ज्यावेळेस निघाला, ते मोबाईलवर गेम निघाले. पहा, सारखे गेम खेळतात ते. मोबाईल दिवसभर त्याच्यावरतीच असतात मुलं. ते फेसबुक म्हणा, काय काय असतं कोणास ठाऊक, त्याच्यामध्ये भरपूर काही असतं. त्याच्यातच ते वेगळं असतात दिवसभर. ते कानामध्ये कोंबलेले असतात. ते काय असतं, ते ब्लूटूथ काय असतं ते कानामध्ये असतं. त्यांना बाकीच्या जगाचा विसर पडलेला असतो. देहाचा विसर पाडी मग म्हणायची गरज नाही, ते स्वतःच देहाचा विसर पाडून घेतात. कानात ते घोसलेलं असतं की निघाले आपल्या रस्त्यानं. त्या एका माणसानं हातामध्ये मोबाईल घेतला आणि खेळत 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 निघाला. आता ते शहरामध्ये एकसारखे घरं असतात. पहा, त्याला काय म्हणतात, रो हाऊस.
सगळे सारखे, सगळे सारखे, बाहेरून सारखे, आतून त्यांची बांधकाम सारखं बहुतेकांचं. एक त्या आपल्या रस्त्याने चालता चालता गेला, ठराविक अंतरावर गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपलं घर आलं. त्यानं बेल वाजवली, बेल वाजवल्यानंतर मधून दार उघडलं गेलं. पण ज्यांनी मधून दार उघडलं होतं त्या महिलेनं, माता भगिनीनं, तिच्या हातात पण मोबाईलच होता. तिनं कोण आलंय हे पाहिलं नाही, आलंय दार उघडलं बस, तिचं आपलं त्या मोबाईलमध्ये लक्ष. हा मध्ये गेला, भूक लागली म्हटला, त्या बाईनं उजव्या हातातला मोबाईल डाव्या हातात घेतला, उजव्या हातानं ताट वाढलं, डाव्या हातात मोबाईल आहे, ते कानात खोचलेलं ते ब्लूटूथ काय असेल ते, आणि ते आपल्या त्याच्यात आनंदाच्या याच्यामध्ये तिनं ताट समोर ठेवून दिलं. त्या बाबानं जेवण केलं. जेवण झाल्यानंतर हात धुवायला बेसिंगमध्ये गेल्यानंतर मोबाईल बाजूला ठेवला आणि हात धुतल्यावर कळालं घर बदललं. हात धुताना काय कळालं? घर बदललं. ज्या घरामध्ये आपण हात धुतोय जेवतोय ते घरच बदललं. एवढं त्याला कसतरी झालं. तो म्हणला बाप रे, अवघडच झालं. पटकन त्यानं मोबाईल वगैरे गुंडाळला, खिशात टाकला, बाहेर पडला. बाईने विचारलं नाही बरं का कुठं चाललात म्हणून, काही घेणं देणं नाही, सगळे आपापल्या त्याच्यात. तो बाहेर निघाला, जिथं आपलं खरं घर होतं तिथं गेला, बटन दाबलं. बटन दाबल्यानंतर मधून बाईनं दार उघडलं. तिच्या हातात पुन्हा मोबाईलच, तिचं लक्ष मोबाईलमध्येच, तिचं लक्ष. हा मध्ये गेल्यावर इतका ओरडला बायकोला. तो म्हणला तुला काही अक्कल आहे का? अगं या मोबाईलचं फार अवघड आहे, या मोबाईलमुळं काहीही होऊ शकतं. ती म्हणली काय होऊ शकतं? तो म्हणला अगं काय सांगू, आत्ता शेजारच्या घरात जाऊन पोटभर जेवलो, आता शेजारच्या घरात जाऊन पोटभर जेवलो. त्या बाईला पत्ता नाही, तिनं मला विचारलं सुद्धा नाही कुठं चाललात म्हणून. मी निघून आल्यावर काहीच नाही, फार अवघड आहे मोबाईलचं. ती म्हणली काय म्हणता तुम्ही, शेजारच्या घरात जेवलात? तो म्हणला हो, पोटभर जेवलो, पोटभर. ती म्हणली तुम्ही जर शेजारच्या घरात जेवलात तर अर्ध्या तासापूर्वी मी ज्याला जेवायला वाढलं तो कोण होता? म्हणजे या मोबाईलमध्ये आणि याच्यामध्ये जर अडकून पडाल ना तर याचा परिणाम फार वाईट आहे. लक्षात. वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडापभाषणैहि कालक्षेपो न कर्तव्यो विद्यार्थी वाचनम श्रेयत. माणसानं वाचनात रमलं पाहिजे, ग्रंथात रमलं पाहिजे, सद्ग्रंथात रमलं पाहिजे. ज्ञानेश्वरी असो, गाथा असो, या ग्रंथात रमलं पाहिजे. तिथे आम्हाला वस्तुस्थितीचं ज्ञान आहे, वस्तुस्थितीचा आम्हाला त्या ठिकाणी आनंद त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून महाराज वर्णन करतात, हा भगवान परमात्मा जो सर्व काळामध्ये सम आहे, जो सर्व भक्तीच्या फळामध्ये सम आहे आणि जो वस्तुस्थितीमध्ये समान स्वरूपाचा सर्वत्र आहे ना, त्या भगवंताला आम्ही पाहिलंय. आणि तो भगवान परमात्मा समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तो भगवान परमात्मा आम्ही समस्वरूपानं पाहिला. मग आता हे सम जे आहे ते समत्व हे भगवंताचं भक्ती दृष्टीनं समत्व आहे. भगवंताचं निर्गुणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तो सर्व ठाई सदा सम अशा स्वरूपाचा आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. तो भगवान परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात आहे, म्हणजे समान स्वरूपानं आहे. प्रत्येकाच्या हृदयदेशी मी अमुका, प्रत्येकाच्या ठिकाणी तो भगवान परमात्मा नाही अशी जागा शिल्लक ठेवली नाही त्या भगवंतानं, सगळ्या ठिकाणी आहे. मग हे भगवंताचं समत्व आहे. लक्षात घ्या, भगवान परमात्मा सगळ्या ठिकाणी समस्वरूपाचा आहे. भक्तीचं फळ देताना सम आहे. तो सगळ्याला सर्व समान वाटणी करून देणार आहे. सगळ्या ठिकाणी आनंदाच्या वातावरणामध्ये तुम्हाला आम्हाला समान आनंद प्रदान करणार आहे. फक्त आम्ही तिथे आलो पाहिजेत. आणि मग हे झालं निर्गुणाच्या. आणि आता सगुणाच्या दृष्टीनं चिंतन करू, ज्याला विशेषण मी म्हटलं होतं. विशेषणाच्या दृष्टिकोनातून जर चिंतन केलं तर आपल्याला लक्षात येऊन जाईल, भगवान परमात्म्याचं सम हे विशेषण वापरलं जे सगळ्या ठिकाणी वापरायचं आहे. समचरण, भगवान परमात्मा समचरण दृष्टीनं आहे. सम म्हणजे सम चरण आहेत, सम दृष्टी आहे आणि सम कटेवरती कर आहेत. विठ्ठल समपाय करकटी उभा भिवरेच्या. तो भगवान परमात्मा समस्वरूपाचा आहे आणि तो भिवरेच्या तीरावरती उभा आहे असा तो भगवान परमात्मा. मग समपाय. आता इथून सगळी गोष्ट पुन्हा सुरू होते बरं का. याचा गुरुवारी आमचे वडील सांगत असतात की या गोष्टीचं जर चिंतन करायचं तर वेदापासून ते वारकरी संप्रदायापर्यंत एका समपदाचं जर चिंतन करायचं असेल, एका समपदाचं, भगवान परमात्मा समपाय कर कटी, भगवान परमात्मा किंवा समचरण दृष्टी या एका पदाचं चिंतन करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी जे वेदापासून घेतलं ते पार आत्ताच भगवान परमात्म्याचा जो अवतार आहे, सध्या भगवान परमात्मा उभे आहेत विटेवर, इथपर्यंत वेदापासूनचा एका वाक्यात मागोवा घेतला. भगवान परमात्मा कसा आहे तर सांगतात
म्हणतात अत्यतिष्ठत दशांगुलम, भगवान परमात्मा विटेवरती उभा आहेत. आणि मग हे भगवान परमात्मा विटेवर उभा असल्याचं चिंतन शंकराचार्य महाराज करतात ना. प्रमाणम भवाब्धेरिदम मामकानाम, भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे, कटेवरती कर ठेवून आहे. काय काय त्याचे कारण आहेत हे सगळं त्या शंकराचार्य महाराजांनी पांडुरंगाष्टकामध्ये लिहिलंय बरं का. मग महाराज वर्णन करतात तो विटेवरती उभा आहे. त्यानं भगवंताचं दर्शन घेतो ना आम्ही सगळे, म्हणजे क्षमा मागून बोलतो, आम्ही फार महाराज लोक मतलबी आहेत बरं का. म्हणजे मी माझ्यावर घेऊन बोलतो, बाकीच्याला सोडून द्या, मी तरी आहे. आम्ही फार स्वतःला असं आढ्यता दाखवतो जगामध्ये, समोरच्यावर प्रभाव पाडण्यासाठी आम्ही असे अनेक वेगवेगळे नखरे करतो. पण आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की कधी समोरचे आम्हाला वस्तात भेटतात बरं का. विठ्ठल माझ्यासारखा एक महाराज, त्या महाराजानं काय केलं, घरी जेवायला बसला, सगळे लोक बसले, महाराज चला महाराज चला म्हणल्यावर महाराज आले. आणि महाराज त्या पात्रावर बसल्यानंतर महाराज म्हणले बसा ना, तुम्ही महाराज आहेत, तुम्ही जेवल्याशिवाय बाकीचे जेवणार नाही, घ्या घास. लोक आम्हाला आदर देतात ना, आम्ही लोकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो, अतिरिक्त प्रभाव त्याला म्हणतात. आणि मग हा जो, त्याला इंग्रजीमध्ये काय शब्द आहे, इम्प्रेस करणं समोरच्याला, आहे की नाही, प्रभाव टाकणं. त्याला समोरच्याला इम्प्रेस करण्यासाठी आम्ही काय करतो माहिती का, एक महाराज असा डोळे लावून बसला आणि डोळे लावून बसल्यावर म्हणतो हाड हाड हाड, फिर फिर फिर, अरे हाड हाड म्हणतो, फिर फिर म्हणतो. एकदम बाकीचे म्हणले महाराज काय झालं, एकदम अचानक कस काय हाड म्हणला, ते एकदम फिर कस काय, ते म्हणले तसं काही नाही. भगवान पांडुरंगाच्या मंदिरामध्ये ते एक कुत्र आणि एक मांजर शिरलं होतं म्हणून असं आहे का. बरं बरं असं आहे का. माता माऊली हुशार होती. त्या माता माऊलीने संध्याकाळच्याला महाराजाला खिचडी भजीचा प्रोग्राम केला आणि भजे खिचडी खाली वाढली. सगळ्याच्या ताटात खिचडी भजे, सगळ्याच्या ताटात, महाराजाच्या ताटात नुसती खिचडी, खाली भजे. महाराजाला दिसायला तयार नाहीत. महाराज म्हणले का हो, सगळ्यांना भजे वाढले, मला फक्त खिचडी वाढली, असा भेदभाव का. कारण काय, सरकार अनुदान देतं, बहुतेक वेळेस ज्याला शेती नसते त्याच्याही नावावर असतं. तुमच्या समोर बोलायचं म्हणजे अवघड काम आहे आमचं. कसं आहे माहिती का, बऱ्याच वेळेस ज्याला शेती नाही त्याला अनुदान असतं, शेती असलेल्याच गायब असतं. मी काय तुमचं वाईट केलं ना. आम्हा महाराज लोकांचं दुसऱ्याकडे फार लक्ष असतं बरं का. दुसऱ्याच्या ताटात काय आणि आमच्या ताटात काय नाही. उलट आमचा असा भाव असतो की दुसऱ्याच्या ताटात कमी असलं हरकत नाही, पण आमच्या ताटात जास्त असलं पाहिजे, कारण आम्ही महाराज आहेत. आणि नेमकं इथं भजे नाहीत. कसं काय झालं, अहो भजे. ती म्हणली महाराज काय खोटारडे येतो तुम्ही. ते म्हणले मी काय खोटारडेपणा. अहो तुम्हाला इथून पंढरीतलं दिसलं, तुम्हाला पंढरीतलं कुत्रण, पंढरीतलं मांजर दिसलं, भगवंताच्या समोर गेलं, आणि तुम्हाला त्या खिचडी खालचे भजे दिसत होय. विठ्ठल याच्यासाठी बोलतोय की आम्ही महाराजांनी स्वतःला फार ग्रेट समजू नये. लोक फार हुशार आहेत, मी याच्यासाठी बोलतोय. समोरचे लोक श्रोते फार विद्वान आहेत. हो, एका जणानं प्रश्न विचारला होता की महाराज तुम्ही भगवंताचं दर्शन घेता का. म्हटलं हो घेतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काही वेगळेपणा वाटतो का. म्हटलं काही मला विशेष वाटत नाही. त्यानं सांगितलं महाराज वेगळेपणा आहे, भगवंताच्या स्वरूपामध्ये जर तुम्ही पाहिलं तर खूप बारकावा आहे. भगवान परमात्मा 10 अंगुळ जसा पुढे आहे, हे वेदात वर्णन तुम्ही नेहमी ऐकता वाचता. पण भगवान परमात्मा कटेवरती कर ठेवून जे उभा आहे की नाही, तर डाव्या हाताची खोबण ही उजव्या हाताच्या खोबणेपेक्षा जरा जास्त मोठी आहे. विठ्ठल या सगळ्या गोष्टीला मग पहा, भगवान परमात्मा चरणाने सम उभा आहे, याच्यासाठी समविशेषण लागू पडेल. भगवान परमात्मा कटेवरती कर ठेवून उभा आहे, याच्यासाठी समविशेषण लागू पडतं. आणि भगवान परमात्माची नासिकाग्र जी दृष्टी आहे, याच्यासाठी सुद्धा सम हे विशेषण लागू पडतं. तिन्ही अवस्थेमध्ये भगवंताच्या समविशेषण लागू पडतं. पायामध्ये मागे पुढे नाही. नाहीतर तसं होण्याच्या अगोदर भगवंताला या वागण्यात आणि चालण्यात बरंच मागे पुढे करायची सवयच होती. नाहीतरी कृष्ण अवतारामध्ये भगवान परमात्म्यानं पाळी न मी आज्ञा तुझी बारे म्हटले, पण कधीच पाळली नाही. विठ्ठल बलराम दादा म्हणले पाळी न मी आज्ञा तुझी बारे, मी तुझी आज्ञा पाळील बर का सांगितलं, पण आज्ञा पाळली नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि उभे तरी कसे होते भगवान परमात्मा तिथं. देवडा चरणी देहुडा
मध्ये ज्यावेळेस प्रकट झाले होते ना, त्यावेळेस उभा राहण्याची भगवंताची स्थिती ही वेगळी आहे. देवढा चरणी वाजवितो विनू. त्याच्या अगोदर रामावताराचं चिंतन घ्या. भगवान परमात्मा एक पाऊल पुढे एक पाऊल मागे आणि युद्धासाठी तयार आहेत. मग आता त्याच्या मागे चला. भगवान परमात्म्याने सत्ययुगामध्ये ज्यावेळेस अवतार धारण केला त्यावेळेस त्या नरसिंह स्वरूपामध्ये भगवंतानं त्या हिरण्यकश्यपूचा वध करताना एक पाय मागे दुमडलेला आहे, एक पायावर नरसिंह त्या याला घेतले हिरण्यकश्यपूला आणि त्याचं पोट फाडलेलं आहे. मला सांगा आता पाया पडायचं म्हणलं तर यापैकी कुठल्या स्वरूपाच्या पाया नीटनेटकं पडता येईल? अहो मी तर म्हणतो नरसिंह स्वरूपाकडे पाहू सुद्धा नका. कारण जी बायको स्वतः ज्या बायको पुढे सगळे माणसं घाबरतात ती बायको घाबरली भगवंताचीच. नाही तर सगळ्या जगात जर पाहिलं तर शेवटी नवऱ्यालाच माघार घ्यावी लागते. कुठेही शेवटी झालं तर नवऱ्यालाच माघार आहे बरं का. सगळे बिचारे पुरुष ते माता मावल्यावर धमकी देतात ना, तुम्ही जर असं केलं तर मी माहेराला निघून जाईल. मी म्हणतो माणसाचं जर बिघडलं तर त्याने भांडल्यावर म्हणावं तरी काय कुठे निघून जाईल. त्याला जायला जागाच नाही हो त्या बिचाऱ्याला. माणसाची अवस्थाच फार. शेवटी माघार पुरुष मंडळीला घ्यावी लागते. तिथं फक्त पहिल्यांदा इतिहासात असं झालंय की भगवंताच्या पत्नीनं माघार घेतली. नाही तर तुम्ही ग्रंथ सुद्धा अभ्यासा, तिथं बऱ्याच वेळेस भगवंतालाच माघार घ्यावी लागली आहे कारण शक्तीचं प्राबल्य आहे. मग भगवान परमात्म्याची पत्नी स्वतः घाबरली. जाणार तिथे फक्त प्रल्हादाला जाता आलं. तिथे फक्त प्रल्हादाला दर्शन मिळालं. बाकीच्यांना हिंमत झाली नाही भगवंताचं दर्शन घ्यायची. पुढे चला भगवंताचे. मग आम्ही त्रेतायुगामध्ये राम अवतारामध्ये भगवान परमात्मा युद्ध समरंगणामध्ये जणू उभे आहेत आणि राम अवस्थेमध्ये भगवंताचा एक पाऊल पुढे आणि एक पाऊल मागे. आता आपण तिथं दर्शन घ्यायला जायचं. एक पाऊल पुढे आणि एक पाऊल मागे दर्शन घेता येईल का? किंवा समर्पक दर्शन करता येईल का? नाही येत. चला मग त्याच्या पुढे देहुडा चरणी भगवान परमात्मा देहुडा चरणानं उभा आहे. मग आता तरी तिथे चांगलं सविस्तर आपल्याला यथायोग्यपणे आपलं मन समाधान होईल असं पाया पडता येईल का? तिथं पडता येत नाही. मग शेवटी चांगलं मनस्वी आनंद पाया पडण्याचं जर घ्यायचं असेल तर तो भगवान परमात्मा जो समचरणानं उभा आहे त्याच्याकडेच गेल्यानंतर आणि त्याच्याच चरणावरती मस्तक ठेवल्यानंतर आम्हाला खरं पाया पडल्याचा आनंद मिळतो. आणि तो मिळावा म्हणूनच आमच्या या पुंडरीक रायानं त्याला समस्वरूपाचं उभं केलंय. विठ्ठल पुंडलिके केला उपकार. त्या पुंडलिकाचे आमच्यावर अनन्य साधारण उपकार आहेत की त्यानं तो भगवान परमात्मा. मी कशावर बोललो लक्षात घ्या की भगवान परमात्म्याच्या हा अवतार जर सोडला तर पाठीमागे सगळं अव्यवस्थित स्वरूपाचं आहे. कुठेतरी राहण्यात बदल आहे, कुठेतरी वागण्यात बदल आहे, कुठेतरी उभा राहण्यात बदल आहे. परंतु इथं असं आहे, इथं जसं उभा आहे तसाच पाहतो आहे आणि तसाच वागतोय. कारण मूढ पापी जैसे तैसे कुठं फरकच ठेवला नाही असा तो भगवान परमात्मा समचरणानं उभा आहे. वीट म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाचं पूर्ण पृथ्वीचं सगळ्याचं उपलक्षण केलेलं आहे आणि सगळ्या ब्रह्मांडाला तो भगवान परमात्मा व्यापून त्या ठिकाणी अजूनही 10 अंगुल शिल्लक आहे. हे सांगण्यासाठी समपाय किंवा समचरण असं चिंतन आपल्याला करायचंय. समचरण दृष्टी आणि तो भगवान परमात्मा त्याची दृष्टी कशी आहे लक्षात ठेवा. माणसाची दृष्टी ही अनेक प्रकारचे भाव निर्माण करणारी असते. आमच्या दृष्टीमध्ये आमचे डोळ्यातली चमकच सांगत असते की समोरच्याला काय चांगलं वाटतंय आणि काय वाईट वाटतंय. विठ्ठल डोळ्यातला भाव लगेच बोलून जात असतो माणसाच्या. आणि म्हणून भगवान परमात्म्याची नासाग्र दृष्टी आहे समोर सगळ्यांना सर्वभूती सदा सम अशा स्वरूपाचा आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा समचरण दृष्टी विटेवरी साजी. भगवान परमात्म्याचे विटेवरती कर आहेत. का कर विटेवरती आहेत? साधू संत सांगतात पहिलं उभा जाता कटी कर ठेवून अरे भवसागर तरता कार्य करीत सा चिंता. आणि पहिलं उभा जाता फक्त हे भक्तांसाठी आहे, इतरांसाठी नाही. कन्सेशन हे काही लोकांनाच असतं. विठ्ठल कुठल्याही गोष्टीचं कन्सेशन जे असतं की नाही ते काही ठराविक लोकांना त्या ठिकाणी मिळून जातं, इतरांना मिळत नाही. भगवान परमात्मा म्हणतात इथे सुद्धा मी सुद्धा कन्सेशन दिलाय. कुणाला दिलाय? तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसा. भगवंतांनी या श्लोकातून कन्सेशन दिलं. परंतु कोणाला? जे माझे भक्त आहेत त्यांना. जे भक्त आहेत त्यांना. आता कसं आहे तुम्ही आम्ही भक्त आहेत का कार्यक्रमापुरते फक्त आहेत हे तुम्ही तुमचं आपलं आपण तपासून घ्या. विठ्ठल भक्त असला भक्त भवन जगन प्रमाण
याला म्हणतात चारी मुंड्या चित होणं. हे प्रमाण आता काय आहे, हे सांगणं समयोचित नाही आहे मला माहिती आहे, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की माझी प्रकृती अत्यंत बिघडलेली आहे. मध्ये आतले 3 स्वेटर अंगात आहेत आणि वरी शर्ट आहे आणि नंतर कीर्तनाला उभा आहे. परंतु ही 80 वर्षाची परंपरा आहे. आपल्या प्रकृती स्वास्थ्य ठीक नाही म्हणून न जाणं हे माझ्या तत्वात नाही, म्हणून कीर्तनाला उभा आहे. आणि हे प्रमाण घेऊन मला चालायचं आहे, परंतु काय माझ्या अंगात थोडीशी तब्येत ठीक नसल्यानं मी ते उचलू शकत नाही. आणि जिजांच्या मागं म्हणायला महाराष्ट्र घाबरतो तर मी म्हणणार करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान जाणून भक्ता भवलक्षण जघन प्रमाण जावितो. भगवान परमात्मा जो आहे तो कसा उभा आहे, कशासाठी? जाणून भक्ता भवलक्षण जघन प्रमाण जावितो. हे जघन प्रमाण आहे की माझ्या भक्ताला किती पाणी लागणार आहे. या भवनदीचं पाणी, तसं पाहता भवनदीच्या पाण्याचं चिंतन साधू संतांनी फार सुंदर केलं की जे पुढे चालू गेले त्यांचा काय भाग झाला, किती वाहवत गेले काही सांगता येत नाही. म्हणले अरे ही भवनदी एवढी भयंकर अशा स्वरूपाची आहे की जे गेले ते गेलेच. विठ्ठल विठ्ठल तयाचा मूळ नाम एवढंच नाही, चालता वाट पुढे बहुत जन गेले नाही आले मागू. बहुत जन गेले नाही आले मागू. आन देखो काय झाले बाजी तुझ धरून संधी भागी तुझ धरून. आता माझी करी चिंता भगवंता भगवती काही वाट पुढे भय वाटते चित्ती बहुत जन गेले नाही आले मागुती. या भवनदीचा एवढा फार मोठा भयाचा भाग आहे की याच्यामध्ये ब्रह्मादिका पार उल्लंघवे सामर्थ्य परंतु करीता विचार करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्ये. इथे ब्रह्मादिकाला सुद्धा पार पाहता येईल, जाता येईल, पहिलं पार होता येईल याची शाश्वती नाही. एवढं भयंकर असं हे भवनदीचं पाणी आहे. आणि म्हणून महाराज वर्णन करतात की भगवान परमात्म्यानं त्यांना सांगितलं, लक्षात घ्या, जिथं या कुठल्याच गोष्टी पास होणार नाहीत तिथं कन्सेशन सांगितलं, जे इकडं येतील त्यांना डायरेक्ट उड्डाण पुलावून पलीकडे मार, डायरेक्ट त्यांना तिकडे प्रवेश. उदाहरणार्थ एखादा ब्रिज कोर्स केल्यानंतर, एखादा कुठलं काही डिप्लोमा पास केल्यानंतर डायरेक्ट नोकरी जशी लागते एखाद्या माणसाला, तसं तुम्ही भक्त झालात ना, तुम्हाला डायरेक्ट तेच भवनदीचं पाणी, बाकीच्यांना थव लागत नाही, बाकीचे स्वसामर्थ्यवान असले तरी ते तरुण जाणं शक्य नाही, परंतु भगवंताचं आम्ही भक्त बनलं की डायरेक्ट आम्हाला भगवंताच्या दर्शनाला जाता येतं. काही काही ठिकाणी आहे ना, ग्रामस्थांना आळंदीला आपण जर आळंदीचे जर वास्तव्य करणारे असू तर आम्हाला बाकीच्यांना मंडपामधून सगळ्या बारीत फिरून जावं लागतं, परंतु तिथं जर आम्ही साधनेला राहिलो, भजनाला राहिलो, पारायणाला राहिलो, भक्ती करण्याला राहिलो तर माऊलींच्या तिथे लगेच दर्शनाला एक जवळून रस्ता दिलेला आहे, तो फक्त तिथल्या लोकांना आहे. विठ्ठल आम्ही सुद्धा
घुसतो बरं का, पण ते चुकीचं आहे. कारण तो रस्ता कोणासाठी ठेवलाय माहिती का? जे आळंदीत साधना करणारे विद्यार्थी आहेत त्यांना माऊलींचं दर्शन घेऊन जाऊन पुन्हा त्यांना अभ्यास करता यावा याच्यासाठी ती वाट ठेवलेली असते. ज्यांना हे माहिती का ते इकडून घुसत नाही, तिकडून घुसून त्यांना अडथळा करतात. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा असं कन्सेशन देतो. माऊली जवळ सगळ्या ठिकाणी, महाराज साधू संतांच्या असो वा देवाच्या ठिकाणी असो, अशी जवळीकता केलेली आहे भक्तांसाठी. भगवान परमात्मा म्हणतो, आणि माझी या भक्ता काय संसाराची चिंता नाही. काहीतरी एक शब्द चुकला, आमचं पाठांतरावाल्याची ही अडचण आहे. एक शब्द चुकला की बाकी अडकलंच. विठ्ठल एक शब्द अडकतोय. चला, काय समर्थाची कांता कोरांना मागे, काय शब्द इथे मागचा एक कुठला तरी अडकलाय. विठ्ठल विठ्ठल. काय माझी या भक्ता काय संसाराची चिंता नाही. काय शेवटी आहे ते वेगळे आणि काहीतरी एखादा शब्द आहे. ते काय माहिती का? ज्ञानेश्वरी पाठ केली 2 वर्षात आणि विसरलो 3 पुढच्या 6 वर्षात. आता मला वाचायची म्हणलं तर हातात ज्ञानेश्वरी घ्यावी लागते. विठ्ठल विठ्ठल. जे काही प्रारब्धात असतं कसं आहे, पूर्वदत्तेषु या विद्या पूर्वदत्तेषु यद्धन पूर्वदत्तेषु या भार्या अग्रे धावती धावती. माणसाच्या जीवनामध्ये जेवढं ज्ञान त्याला भेटायचं असतं तेवढं त्याच्याजवळ अवशिष्ट शिल्लक राहत असतं. माणसाला जशी बायको भेटणार असती ती भेटल्याशिवाय राहत नाही, आणि जेवढं नशिबात धन असतं तेवढं भेटल्याशिवाय राहत नाही. आगाऊ माणसानं तकतकच करीत जाऊ नये. विठ्ठल काय समर्थाची आकांता कुरांना मागे. अरे माझ्या भक्ताला नाही संसाराची चिंता राहील. साधू संत माऊली ज्ञानोबा लिहितात, आहो नाही हो, भगवान परमात्म्याने सांगितलं त्यांच्यासाठी मी मार्ग करून ठेवलाय ना, त्यांच्यासाठी मी सवलत दिली आहे ना. माझा जो भक्त आहे ना त्याला भवनदीचं पानं एवढंच लागणार आहे, एवढं कमरे एवढं. मग मला सांगा, माणसाला भय हे कमरेपेक्षा वर गेलेल्या पाण्याचं असतं. लक्षात घ्या बरं का. कमरेपेक्षा वर गेलेलं पाणी हे माणसाला भयदायक असतं, परंतु कमरे एवढ्या पाण्यामध्ये भय निर्माण होत नाही. आणि म्हणून सगळ्या भक्तांना निर्भय अवस्था भगवंतानं प्रदान केली. ते त्याच्या समविशेषणाच्या आणि समचरण असणाऱ्या त्या उभं राहण्याच्या द्योतकातून लक्षात घेता येतं की भगवान परमात्मा समस्वरूपाचा आहे. मग समपाय कर्कटी किंवा समचरण दृष्टी विटेवरी साजिरी भगवान परमात्मा समचरण दृष्टीने उभा आहे, आणि त्याची कटेवरती कर सम आहेत आणि कटेवरती कम सर कर असे सम ठेवून त्यानं सगळ्या भक्तांना सांगितलं, बाबांनो तुम्ही माझ्याकडे येऊ शकता, आणि आलात तर तुमचा फायदा हा आहे की जी भवनदी बहुतेक वेळेस तरल्या जाऊ शकत नाही ती तुम्हाला मी सर्रास तरल्या जाऊ त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यातून उतराई करेल, पैल पार नेईल. मग समोरचे म्हणले त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? ते म्हणले काही नाही, फक्त भजन केलं पाहिजे. कुमाई